खारघर हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी जो दुसरा होता त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि अखेर 20 दिवसांनंतर आरोपीला पकडण्यामध्ये नवी मुंबईमधील पोलिसांना यश आलंय। वांद्रेवरून आरोपी मोहम्मद शेखला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे आणि आरोपीला 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कोणत्या कारणाने हत्या केली याचा खुलासा त्यामुळे होणार आहे आणि हेल्मेटने मारहाण करत शिवकुमार शर्मा यांची खारघरमध्ये हत्या झालेली होती। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी अनिल काकडे आपल्या सोबत आहेत। अनिल, दुसऱ्या आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। नक्कीच चौकशीला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। दुसरा मुख्य आरोपी मानला जात होता त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। आता कशी नेमकी कारवाई या आरोपीवर करण्यात येते? नक्कीच रिद्धी, खारघर हेल्मेट मारून ज्या मयत शिवकुमार शर्माला जी मारहाण करून त्याचा मृत्यू झालेला त्या प्रकरणातील आधीच्या आरोपीला 10 दिवसापूर्वीच अटक करण्यात आली होती। काल नवी मुंबई पोलिसांनी दुसरा आरोपी मोहम्मद शेख याला वांद्रे येथून अटक करण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी त्याला जवळपास 10 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत। रिद्धी, निश्चित अनिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहतोय नवी मुंबईमधून।